हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा, तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी तुमच्या या मांडणीतून अत्यंत सखोल आध्यात्मिक आणि थेट दैवीय संदेश प्रकट झाला आहे. सर्व कार्ड्स अगदी सरळ आणि जागृत अवस्थेत असल्यामुळे हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठ्या आणि सकारात्मक परिवर्तनाचा संकेत देत आहेत. नवीन सुरुवात, समृद्धीची ऊर्जा तुमच्या आयुष्यात सध्या एका अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचा प्रवेश होत आहे. भूतकाळात तुम्ही घेतलेले कष्ट किंवा पाहिलेली स्वप्ने आता प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. विश्व तुमच्यासाठी स्थैर्य, यश आणि आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुले करत आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. तुमचे प्रयत्न आता यशस्वी होतील आणि नशिबाची पूर्ण साथ लाभेल. दैवीय नातेसंबंध आणि परस्पर सुसंवाद, हा काळ तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा आणि खऱ्या व्यक्तींच्या आगमनाचा आहे. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी, कुटुंबियांशी किंवा सहकाऱ्यांशी तुमचे संबंध कमालीचे सुधारतील. जर तुम्ही भागीदारी, पार्टनरशिप करण्याचा विचार करत असाल किंवा वैयक्तिक आयुष्यात खऱ्या जोडीदाराच्या शोधात असाल तर विश्व तुम्हाला योग्य व्यक्तीशी जोडणार आहे. जुने गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये एक नवा गोडवा आणि आदर निर्माण होईल. या काळात आंतरिक आनंद आणि मानसिक समाधान तुमच्यासाठी सर्वात मोठी दैवी आशीर्वाद, म्हणजे तुमच्या मनावर असलेले जुने दडपण, चिंता आणि उदासीचे ढग आता पूर्णपणे दूर होणार आहेत. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या मानसिक शांततेच्या आणि खऱ्या आनंदाच्या शोधात होता ती तुम्हाला आता लाभणार आहे. हा आनंद कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसून तो तुमच्या आतून निर्माण होईल. तुम्ही स्वतःला कमालीचे, ऊर्जावान, सुरक्षित आणि समाधानी अनुभवाल. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुम्ही विश्वाच्या ऊर्जेशी पूर्णपणे जोडलेले आहात. तुमचे अंतर्ज्ञान, इंट्युशन सध्या खूप तीव्र आहे. त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज नक्की ऐका. मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. जे बदल किंवा संधी समोर येत आहेत त्या तुमच्या कल्याणासाठीच आहेत. तुमचे कर्माचे चक्र आणि पूर्व पुण्याईचा उदय होणार आहे. सायकिक दृष्ट्या हा काळ तुमचा केवळ जन्माच्याच नव्हे तर मागील काही काळातील कर्माच्या फळांचा उदय दर्शवतोय. तुम्ही बऱ्याच काळापासून एका विशिष्ट चक्रात अडकलेले होता, जिथे तुम्ही फक्त देतच राहिला पण तुम्हाला बदल्यात काहीच नाही मिळाले. विश्वाचा संदेश आहे की आता तुमची प्राप्त करण्याची, म्हणजे रिसिव्हिंग मोड, ही वेळ आलेली आहे. मनात कुठेही अपराधीपणा, गिल्ट किंवा अपात्रतेची भावना ठेवू नका. जेव्हा समृद्धी तुमच्या दारावर येईल ना, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात येईल, तेव्हा तिचा पूर्णपणे स्वीकार करा, अधिकाराने करा. तुम्ही जे पेरले आहे ते कापण्याची आता वेळ आलेली आहे. आत्म्यांचे मिलन आणि अहंकाराचा विलय, तुमच्या ऊर्जेमध्ये खूप मोठी हिलिंग एनर्जी होताना दिसत आहे, एंटर होताना. मेष राशीचा स्वभाव सहसा स्वतंत्र आणि एकाकी लढा देण्याचा असतो, पण सध्या तुमची ऊर्जा एका मोठ्या समूहाशी किंवा एका दैवी आत्म्याशी जोडली जात आहे. हा काळ तुमच्यातील मीपणा किंवा मी एकटाच सर्व करू शकतो हा अहंकार बाजूला ठेवण्याचा आहे. कोणाकडे तरी मदत मागणे किंवा कोणाच्या तरी प्रेमाचा स्वीकार करणे म्हणजेच स्वतःला कमकुवत करणे नव्हे. तुमचे संरक्षण कवच थोडे खाली करा.
विश्वाला तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्तीच्या माध्यमातून चमत्कार घडवून आणू द्या. तुमच्या आत्म्याला अनेक अनुभवांनी समृद्ध केलेले आहे, पण आता त्या अनुभवांचे रूपांतर शहाणपणात करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या अवतीभोवती बऱ्याच गोष्टी पात्रे भरलेली आहेत ज्या तुमच्या यशाचे प्रतीक आहेत. तुमच्या आयुष्यात आता भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक आणि आध्यात्मिक शांततेला सर्वोच्च प्राधान्य असेल. तुमच्या अवतीभोवतीच्या अशा गोष्टी, व्यक्ती किंवा विचार जे तुमच्या ऊर्जेचा संचय करण्याऐवजी ते शोषून घेतात, एनर्जी वॅम्पायर्स, त्यांना शांतपणे तुमच्या आयुष्यातून दूर करा. तुमच्या भावनांवर ताबा मिळवणे हीच तुमची खरी शक्ती ठरणार आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास होणार आहे तुमचा. सायकिक पातळीवर असे दिसत आहे की मागील काही महिने किंवा वर्षे तुम्ही एका मानसिक कोंडीतून किंवा वैकल्पिक अंधारातून जात होता. तुम्हाला मार्ग सापडत नव्हता किंवा लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेत होते. तो काळ आता अधिकृतपणे संपला आहे. कार्ड्समध्ये मला सूर्य आणि प्रकाशाची ऊर्जा सांगते की तुमच्या आयुष्यातील संभ्रमाची जागा आता पूर्ण स्पष्टता घेणार आहे, क्लॅरिटी घेणार आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी छुप्या होत्या, म्हणजेच काय, लोकांचे खरे चेहरे किंवा छुपे अडथळे, त्या आता तुमच्यासमोर स्पष्ट होतील. तुम्हाला नेमके काय करायचे आहे याचा अचूक मार्ग सापडेल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये कर्ममुक्ती होणार. दोन व्यक्तींमधील ऊर्जेची देवाणघेवाण हे दर्शवते तुमच्या नात्यामधील एक खूप मोठे कर्माचे चक्र तुम्ही पूर्ण केलेले आहेत. भूतकाळात ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला किंवा ज्या नात्यांमुळे तुम्हाला भावनिक त्रास झाला, त्यातून तुम्ही आता मुक्त होत आहात. जुना पश्चाताप, राग किंवा कटुता मनातून पूर्णपणे काढून टाका. विश्वाचा संदेश असा आहे की ज्या व्यक्तीने तुम्हाला सोडले किंवा ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या त्या तुमच्या भल्यासाठी दूर झाल्या होत्या. आता तुमच्या आयुष्यात जे लोक येतील ते तुमच्या आत्म्याला सुख आणि शांतता देण्यासाठी येतील. नैसर्गिक कला आणि निर्मितीला वेग. अवेकनिंग ऑफ क्रिएटिव्हिटी या कार्ड्समधील बीज पेरण्याची आणि पात्रांची ऊर्जा तुमच्यातील सुप्त कलागुणांना जागृत करत आहे. तुम्ही केवळ नशिबावर अवलंबून न राहता स्वतःचे भाग्य लिहिणार आहात. जर तुमच्या मनात एखादी कला, लेखन, नवीन कल्पना किंवा छंद असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते, तर त्याला आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. ही निर्मिती तुम्हाला केवळ मानसिक आनंदच नाही देणार, तर भविष्यात यातून तुम्हाला प्रचंड नाव, सन्मान आणि पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्यासाठी गुप्त सायकिक चेतावणी, सायकिक वॉर्निंग आणि प्रोटेक्शन काय देत आहे दैवी संकेत तुमच्यासाठी. जेव्हा एखाद्या व्यक्तीची ऊर्जा इतकी सकारात्मक आणि उच्च होते, तेव्हा सभोवतालच्या लोकांची नजर किंवा नकारात्मक ऊर्जा, एव्हिल आय, आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्यासाठी सल्ला आहे की तुमच्या नवीन योजना, आर्थिक नफा आणि आनंदाच्या गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या गुप्त ठेवा. कीप इट प्रायव्हेट. तुमच्या आनंदाचे प्रदर्शन करणे टाळा. आता तुमच्यासाठी अंतिम तांत्रिक आणि सायकिक उतारा काय, म्हणजे सायकिक रेमेडीज. तुमच्या शरीरातील मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सेस चक्र. तुमच्या नाभीजवळ असतं ते चक्र. त्यामध्ये सध्या प्रचंड सक्रिय होत आहे. या ऊर्जेचा सुवर्ण मध्य साधण्यासाठी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा. सूर्यफूल आणि सुवर्ण रंगाची ऊर्जा तुमच्या कार्ड्समध्ये इथं आलेली आहे. रोज सकाळी किमान 5 मिनिटे उगवत्या सूर्याकडे पाहून ध्यान करा. अंतर्ज्ञान साधना. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी बाहेरील जगाच्या आवाजापेक्षा माझ्या आत्म्याचा आवाज ऐकला का. मेष राशीच्या जातकांनो, सध्या तुम्ही विश्वाच्या ऊर्जेशी पूर्णपणे जोडले गेलेले आहात, ब्रह्मांडाशी. तुमचे अंतर्ज्ञान म्हणजे इंट्युशन खूप तीव्र आहे. त्यामुळे तुमच्या मनाचा आवाज नक्की आहे का. विश्वाने तुमच्यासाठी समृद्धीचे बी पेरले आहे. त्याला प्रेमाचे खतपाणी घाला आणि मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक प्रचंड मोठा चमत्कार घडणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून त्रास सहन करत होता तर विश्वाचा हा थेट संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचे नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे.
लाईक करा. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल, शेअर करा तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत. कमेंट करा तुमची रास आणि तुम्हाला काय प्रश्न असेल तो खाली नक्की कमेंटमध्ये लिहा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. एक लक्षात ठेवा, विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग व्यर्थ आहे.